नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी. आजच्या तासाला आपण इयत्ता 8वी इतिहास विषयाबद्दल चर्चा करायचं आहे. प्रकरण 7वा आहे असहकार चळवळ. या पाठाविषयी आपल्याला चर्चा करायचं आहे. इसवी सन 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. 1920 ते 1947 या कालखंडालाच आपण गांधी युग म्हणून ओळखतो. यापूर्वीचा काळ टिळक युग होता. त्यानंतरचा युग हा गांधी युग म्हणून आपण ओळखतो. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर किंवा निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजीकडे आली. गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा दिली. गांधीजीच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झालेली आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. अशा प्रकारे गांधीजीचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा आहे गांधीजीचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य. त्यानंतरचं आहे गांधीजीच्या भारतामध्ये कसं आगमन झालं. त्यानंतर सत्याग्रहाचं त्यांचं तत्वज्ञान. त्यानंतर त्यांनी भारतामध्ये प्रथमतः 3 सत्याग्रह चालवले. चंपारण सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, त्यानंतरचा अहमदाबादचा कामगार लढा आणि रौलट कायद्याविरुद्धचा सत्याग्रह. ह्या सगळ्या सत्याग्रहाविषयी सुद्धा आपल्याला या पाठामध्ये चर्चा करायचं आहे. प्रथमतः आहे गांधीजीचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य. याविषयी आपण चर्चा करूया. बघा, महात्मा गांधी 1893 मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते. दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती. म्हणजे दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती. तिथे उद्योग, व्यापार व अन्य कामधंद्यासाठी अनेक भारतीय स्थायिक झाले होते. तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारांसारखे वागवले जाई. त्यांचा जागोजागी अपमान केला जात असे. 1906 मध्ये शासनाने एका आदेशान्वये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती. या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे. त्यानंतरचं आहे गांधीजीचे भारतात आगमन झालेलं आहे 9 जानेवारी. त्यानंतर गांधीजींचा भारतात आगमन झालेलं आहे 9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी प्रथमतः काय केले, देशभर भारतभर दौरा केला. सामान्य लोकांचे दुःख म्हणा, दारिद्र्य म्हणा पाहून ते दुःखी झाले. त्यांनी राष्ट्रसेवेचे व्रत घेतले. अहमदाबाद जवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहू लागले आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी सत्याग्रहाचे अभिनव तंत्र त्यांनी अवलंबलेले आहे. अशा प्रकारे गांधीजींनी भारतात आगमन झाल्यावर त्याला प्रथमतः कोण भेटले, गोपाळकृष्ण गोखले यांनी भेटले. त्यांच्या सल्ल्यानुसार संपूर्ण देशभर त्यांनी दौरा केला आणि भारतातील दुःख, दारिद्र्य, लोकांचं दरिद्री जीवन पाहून त्यांना काय वाटलं, आता आपण राष्ट्रसेवेचं व्रत घेऊया. आणि त्यानंतर अहमदाबाद जवळ साबरमती नदीच्या काठी एका आश्रमात ते राहू लागले आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे व सत्याग्रहाचे अभिनव तंत्र त्यांनी अवलंबलेलं आपल्याला दिसून येतो. पुढचा आहे सत्याग्रहाचे तत्वज्ञान. बघा, सत्याग्रहाच्या तत्वज्ञानामध्ये गांधीजींनी सत्याग्रहाचे नवे तंत्र लोक चळवळीत आणलेलं आहे. सत्याग्रह म्हणजे सत्याचा, न्यायाचा आग्रह धरणे. म्हणजे अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय यांची जाणीव करून देणे व तिचे मतपरिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे काय आहे, उद्दिष्ट आहे. सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तींनी हिंसा व असत्य यांचा वापर करता कामा नये अशी गांधीजीची शिकवण होती. पुढे भारतातीलच नाही तर जगातील अनेक देशात जनतेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारलेला आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी झगडणारे मार्टिन ल्युथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजीच्या सत्याग्रहाचा मार्गाचा प्रभाव पडतो. अशा प्रकारे सत्याग्रहाच्या तत्वज्ञानाविषयी आपण माहिती पाहिलेला आहोत. पुढचा आहे चंपारण्य सत्याग्रह. पुढचा काय आहे, चंपारण्य सत्याग्रहाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर नीळ पिकवण्याची सक्ती केली जात असे. म्हणजे ही नीळ ठरलेल्या दरातच मळेवाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असे. गांधीजी 1917 मध्ये चंपारण्यात गेले. गांधीजींनी चंपारण्यात शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले. गांधीजीचा भारतातील हा पहिला लढा यशस्वी झाला. शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे. अशा प्रकारे चंपारण्य सत्याग्रहाविषयी आपण माहिती पाहिलो. आता आपण खेडा सत्याग्रहाविषयी माहिती पाहणार आहोत. तर गुजरातमधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती. म्हणजे तरीही सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता. मग गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला.
तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी 1918 मध्ये खेड्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली. गांधीजींनी चळवळीचे नेतृत्व केले, स्वीकारले. अल्पावधीत सरकारने शेतसारा माफ केलेला आहे. अशा प्रकारे गांधीजींचा पुढचा खेडा सत्याग्रह सुद्धा यशस्वी झालेला आहे. त्यानंतरचा आहे अलाहाबादचा किंवा अहमदाबादचा कामगार लढा. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. पहिल्या महायुद्धाच्या काळात महागाई प्रचंड वाढली होती. गिरणी कामगारांनी वेतनवाढ मागितली, पण गिरणी मालकांनी या मागणीला नकार दिला. गांधीजींच्या सल्ल्यानुसार कामगारांनी संप व उपोषणे केली. गांधीजीही कामगारांबरोबर उपोषणाला बसले. शेवटी गिरणी मालकांनी माघार घेतली व कामगारांना वेतनवाढ दिली. अशा प्रकारे अहमदाबादचा कामगार लढा हा काय झालेला आहे, यशस्वी झालेला आहे. गांधीजींच्या सल्ल्यानुसार कामगारांनी तिथे संप केला आणि उपोषण केली. गांधीजीही कामगाराबरोबर काय केले, शेवटी उपोषणाला बसले व गिरणी मालकांनी शेवटी काय केले, माघार घेतले आणि कामगारांच्या वेतनात त्यांनी वाढ दिलेलं दिसून येतो. त्यानंतरचा आहे रौलट कायद्याविरुद्धचा सत्याग्रह. पुढचा मुद्दा आहे रौलट कायद्याविरुद्धचा सत्याग्रहाविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर पहिल्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली. युद्ध समाप्तीनंतर भारतीयांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, जबाबदार शासन पद्धती आणली जाईल असे भारतीयांना वाटत होतं. म्हणूनच पहिल्या महायुद्धात भारतीय सैन्याने ब्रिटिशांना मदत केलेलं आपल्याला दिसून येतो. पण भारतातील जनतेत वाढत्या किमती, वाढलेले कर इत्यादी आर्थिक व राजकीय कारणांमुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष हे वाढत होता. म्हणजे पहिल्या महायुद्धात सुद्धा मोठ्या प्रमाणात भारतातील सैन्य ब्रिटिशांच्या वतीनं जगात लढत असताना त्याचा परिणाम भारतावर काय झालेला होता, प्रत्येक वस्तूचं किंमत वाढत होतं, वाढलेले कर सुद्धा वाढत होते. आर्थिक व राजकीय कारणामुळे ब्रिटिश शासनाविरुद्ध भारतीयांच्या लोकांमध्ये एक प्रकारे असंतोष वाढत चाललेला होता. ब्रिटिश शासनाने हा असंतोष दडपण्यासाठी व त्या संबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर सिडनी रौलेट यांच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती त्यांनी नेमलेले होते. या समितीच्या शिफारसीनुसार 17 मार्च 1919 मध्ये केंद्रीय कायदेमंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता नवीन कायदा त्यांनी केला. त्यालाच काय म्हटलं जातं, रौलट कायदा असे म्हणतात. या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा, न्यायालयातील खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आलेला आहे. या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली. भारतीयांनी या कायद्याला काळा कायदा असं संबोधले जाते. या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारलेला आहे. 6 एप्रिल 1919 मध्ये रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले. या आव्हानालाच भारतीयांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे. अशा प्रकारे रौलट कायद्याविरुद्ध सत्याग्रह या मुद्द्याविषयी आपण चर्चा केलेला आहोत. तर पुढचा मुद्दा आहे जालियनवाला बाग हत्याकांड. या मुद्द्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर रौलट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याने पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले. म्हणजे अमृतसर हे शहर या चळवळीचं काय होतं, एक प्रमुख केंद्र बनले होते. सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. गांधीजींना पंजाब प्रांतात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. जनरल डायरने अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जाहीर केला. अमृतसर येथील हरताळ प्रकरणी डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन तेथे आला. जालियनवाला बाग मैदानाला एकाच बाजूने असलेला अरुंद रस्ता अडवला गेला व निशस्त्र निरपराध जनतेवर पूर्वसूचना न देता बेछूट अमानुष गोळीबार केला गेला. बंदुकीच्या 1600 फैरी झाडल्यानंतर दारुगोळा संपल्यामुळे दारुगोळा बंद झाला. या हत्याकांडात सुमारे 400 स्त्री पुरुष मरण पावलेले होते. असंख्य लोक जखमी झाले. गोळीबारानंतर लगेच संचारबंदी पुकारल्यामुळे जखमीवर ताबडतोब उपचार होऊ शकले नाहीत. संपूर्ण समाजात लष्करी कायदा लागू करून शासनाने अनेकांना तुरुंगात डांबलेलं आहे. अशा प्रकारे या हत्याकांडास पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर हा जबाबदार होता. देशभरात या कायद्याचा निषेध केला गेला. हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्यांनी त्याग केला.
पुढे या हत्याकांडाच्या चौकशीची मागणी भारतीयांनी केली, त्यामुळे सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केलेली आहे. अशा प्रकारे जलियनवाला बाग हत्याकांडाविषयी आपण माहिती पाहिलेलो आहोत. आता पुढचा मुद्दा आहे खिलाफत चळवळ. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तुर्कस्तानचा सुलतान हा खिलाफत चळवळीमध्ये तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजेच धर्मप्रमुख होता. पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होते. म्हणजे युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यास धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले, पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली. खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात. या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच वठणीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले. त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला. या काळात हिंदू मुस्लिम ऐक्य विशेषत्वाने दिसून आले. पुढचा मुद्दा आहे असहकार चळवळ. बघा, असहकार चळवळी मागे गांधीजींची अशी धारणा होती की भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे. शासन हे भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे. जर भारतीयांनी ब्रिटिश शासनाची संपूर्ण असहकार पुकारला तर ते कोसळून पडेल. या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचे आवाहन केलेले आहे. 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले. या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकार्याच्या ठरावाला मंजुरी मिळाली. असहकार्याच्या चळवळीची सर्व सूत्रे गांधीजीकडे सोपवण्यात आली. या ठरावानुसार शासकीय कार्यालये म्हणा, न्यायालये म्हणा, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालये यांच्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. पुढचा आहे असहकार चळवळीची वाटचाल. बघा, असहकार्याच्या कार्यक्रमाप्रमाणेच पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास इत्यादी नामांकित वकिलांनी न्यायालयावर काय टाकलेला होता? बहिष्कार टाकलेला होता. याच काळात शाळा कॉलेजांवरील बहिष्कारातून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली गेली. अनेक राष्ट्रीय शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे स्थापन झाली. येणाऱ्या निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्यात आला. परदेशी कपड्यांवर बहिष्कार, परदेशी कपड्याच्या होड्या, परदेशी कापडाची विक्री करणाऱ्या दुकानांसमोर निदर्शने केली गेली. यामुळे परदेशी कपड्याची आयात हे घटलेले आहे. 1921 मध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताळ पाळून केले गेले. निर्मनुष्य रस्ते व बंद दुकानांनी राजपुत्राचे स्वागत केले. आसाममधील चहामळेवाल्यांपासून बंगालमधील रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत ही चळवळ पसरली. असहकार चळवळ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने दडपशाही सुरू केली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलीस चौकीला आग लावली. यात एका पोलीस अधिकाऱ्यांसह 22 पोलीस ठार झाले. या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले. 12 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजी असहकार चळवळ स्थगित केलेले आहे. अशा प्रकारे मार्च 1922 मध्ये गांधीजींना अटक करण्यात आली. त्यांच्यावर यंग इंडिया 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवून राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. अहमदाबादमध्ये खास न्यायालय स्थापन केले गेले. गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. पुढे प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव गांधीजीची तुरुंगातून सुटका करण्यात आली. गांधीजींनी असहकार चळवळीबरोबरच विधायक कार्यक्रम हाती घेतला. त्यात प्रामुख्याने स्वदेशीचा प्रसार म्हणा, हिंदू मुस्लिम ऐक्य म्हणा, मद्यपान बंदी म्हणा, अस्पृश्यता निवारण म्हणा, खादीचा प्रसार, राष्ट्रीय शिक्षण या गोष्टीचा अंतर्भाव होता. या विधायक कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झालेली आहे. पुढे आता आपण स्वराज्य पक्षाविषयी माहिती पाहणार आहोत. पुढचा मुद्दा आहे स्वराज्य पक्ष. याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदेमंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडली. 1922 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 1923च्या निवडणुकीत मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळावर स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले. यात प्रामुख्याने मोतीलाल नेहरू, मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय, न. सी. केळकर यांचा आपल्याला समावेश होता. देशात जेव्हा राजकीय चळवळ थंडावली होती तेव्हा कायदेमंडळातील लढाई स्वराज्य पक्षाने दिली.
कायदेमंडळात सरकारच्या अन्याय धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. भारतात भावी काळात जबाबदार राज्यपद्धती द्यावी अशी मागणी केली. भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवावी, राजकीय कैद्यांना मुक्त करावे यासाठी विधिमंडळात ठराव संमत करून घेतले. सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव हे फेटाळून लावलेला आहे. त्यानंतरचं आहे सायमन कमिशन. बघा, 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने दिलेल्या सुधारणा असमाधानकारक होत्या, त्यामुळे भारतीय जनतेस असंतोष होता. या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमले. या कमिशनमध्ये 7 सदस्यीय कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून भारतातील राजकीय पक्षांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. म्हणून त्यांनी सायमन परत जा असं घोषणा केलेले दिसून येतात. 1928 साली सायमन कमिशन भारतात आले तेव्हा ज्या ज्या ठिकाणी ते गेले तेथे त्यांच्याविरुद्ध निदर्शने करण्यात आली. सायमन गो बॅक, सायमन परत जा या घोषणा देऊन प्रखर विरोध करण्यात आला. निदर्शकांवर लाठी हल्ले करण्यात आले. लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपतराय यांनी केलेले आहे. या निदर्शकांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला. सॉन्डर्स या उद्दाम पोलीस अधिकाऱ्यांनी लालाजीच्या छातीवर त्यांनी लाठीने प्रहार केले. या हल्ल्यानंतरच्या निषेध सभेत लालाजी म्हणाले की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे. पुढे काही दिवसातच लालाजीचे काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. अशा प्रकारे सायमन कमिशन या मुद्द्याविषयी आपण माहिती पाहिलेलं आहोत. मग त्यामध्ये जे काही सायमन परत जा असे निदर्शने करत होती, मग सॉन्डर्स या उद्दाम पोलीस अधिकाऱ्याने लालाजीच्या छातीवर त्यांनी लाठीने प्रखर हल्ला केला आणि या हल्ल्यानंतरच्या निषेध सभेत लालाजी म्हणाले की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा त्यांनी ठोकला जात आहे. पुढे काही दिवसातच काय झालेलं आहे, लालाजीचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आपल्याला दिसून येतो. पुढचा आहे नेहरू अहवाल. या मुद्द्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. बघा, भारतातील नेते एकमताने राजघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका भारत मंत्री बर्कनहेड यांनी केलेली आहे. हे आव्हान स्वीकारून सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. भारतामध्ये वसाहतीचे स्वराज्य स्थापन करावे, प्रौढ मतदान पद्धती लागू करावी, भारतीयांना मूलभूत नागरिक हक्क द्यावेत, भाषावर प्रांत रचना करावी असे प्रस्ताव या अहवालात होते. या अहवालाला नेहरू अहवाल असे म्हणतात. 1929 अखेरपर्यंत सरकारने नेहरू अहवाल स्वीकारला नाही तर सविनय कायदेभंगाचा लढा सुरू करण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर 1929च्या डिसेंबरमधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले लाहोर अधिवेशन हे ऐतिहासिक ठरलेलं आहे. पुढचं आहे पूर्ण स्वराज्याची मागणी. पूर्ण स्वराज्याची मागणी. बघा, वसाहतीचे स्वराज्य हे आतापर्यंतचे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट अनेक तरुण कार्यकर्त्यांना मान्य नव्हते. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे संपूर्ण स्वराज्याच्या मागणी करणारे तरुणाचे नेते होते. या तरुण गटाच्या प्रभावामुळे राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला. या ठरावाद्वारे राष्ट्रीय सभेने वसाहतीचे स्वराज्य या उद्दिष्टांचा त्याग केला. यापुढे भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चळवळीचे काय आहे, ध्येय बनले. 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावला व 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरवण्यात आले. ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा 26 जानेवारी 1930 रोजी देशभर करण्यात आली. त्यामुळे देशात सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झालेलं आहे. अशा प्रकारे पूर्ण स्वराज्याची मागणी या मुद्द्याविषयी पाहिलं. इथे आपला प्रकरण संपतो. असहकार चळवळ गांधीजीबद्दल आपण विशेष माहिती यामध्ये पाहिलेली आहोत. नमस्कार.